कारण जेव्हा बाबासाहेब हे फटका मारून येतात तेव्हा पंजाबरावच्या डोळ्यामधून अश्रू गळत असतात. मराठा समाजाचे खरं घडलेलं उदाहरण बघा ना. आता आमचं विचारतात आश्चर्यापोटी, का पंजाबराव काय झालं, काय डोळ्यामधून अश्रू? तेव्हा पंजाबराव हळूच आपल्या डोळ्यामधून अश्रू पुसून टाकतात आणि बाबासाहेबाला म्हणतात, बाबासाहेब किती महान आहात हो तुम्ही. बाबासाहेब मी तुमची भेट घेण्यासाठी यासाठी आलो की बाबासाहेब आजही माझा मराठा समाज गरीब आहे, आजही तो भाकरीला महाग आहे, आजही तो भूमिहीन आहे. बाबासाहेब तुम्ही त्यासाठी संविधानामध्ये काहीतरी करावं. परंतु बाबासाहेब आश्चर्याचं मला वाटतं या राज्यातील कोण्याही मराठा समाजाने मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून मागणी न करताना पहिल्यांदा बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या आर्टिकल क्रमांक 340 मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं. काही मराठी म्हणत असतील मग आरक्षण दिले तर मोर्चे काढायची काय गरज. हे क्लिअर करतो मी. फरक एवढाच होता, आरक्षण घ्यायचं असेल तर कुणबी म्हणून घ्यावं लागत होतं. मराठी काही सरकले, बाबासाहेब आम्ही का भिकारी आहोत का म्हणजे आरक्षण घ्यायला. कारण तेव्हा अशी व्याख्या होती, आरक्षण म्हणजे भिकारी, आरक्षण घेणारा भिकारी. बाबासाहेबांनी मराठ्यासाठी आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चे काढले, निषेध केला बाबासाहेबांचा. सांगितलं आम्ही भिकारी आरक्षण घ्यायला, आम्ही तुर्रम खान, आम्ही राजे, आम्ही देशमुख, आम्ही पाटील अपमानात गेले. तो ज्या ज्या माझ्या मराठा बांधवाला समजलं त्यांनी आज विदर्भातले सगळेच कुणबी म्हणून आरक्षण घेतात हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. ज्यांनी ज्यांनी स्वतःला पाटील समजलं, स्वतःला देशमुख समजलं त्यांना आरक्षण मिळत नाही. 3 जुलै 2016 मराठ्याचीच नाही आमची बहीणची शिवाजी महाराज मानणारा माणूस, बाबासाहेब मानणारा माणूस, तो बुद्धाची माय बहीण असेल, ओबीसीची असेल, आदिवासीची असेल, मराठ्याची असेल, मुसलमानाची नव्हे ब्राह्मणाची जरी असेल तिला आम्ही माय बहीणच समजतो. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. हे आमच्या बापाने शिकविले. एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3 जुलै 2016 कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर इथं माझ्या बहिणीवर